मज लागे दुःख भावे, ऐसा कोणी भावे ना जीवे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे बाबा. मग महाराज तुम्हाला जर सुख हवं असेल ना तर एकच करावं लागेल. काय करावं लागेल? देव आपल्या जीवनामध्ये आपलासा करावं लागेल. त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती होणार नाही. आता काही म्हणतील महाराज आम्हाला पाहिजे सुख आणि तुम्ही आम्हाला सांगताय देव आपलासा करा. आता देव आपलासा करण्याचा आणि सुखाचा अर्थार्थी संबंध काय? फार मोठा संबंध आहे. काय? देव आणि सुख हे शब्द किती आहे? दोन. बरोबर. देव आणि सुख हे शब्द दोन आहे, पण वस्तू दोन आहे का? वस्तू दोन आहे का? बरं. सूर्य आणि प्रकाश हे शब्द किती आहे? दोन, पण वस्तू का? असं कधी झालंय का सूर्य मावळला आणि प्रकाश तसाच राहिला? असं झालंय कधी? नाही ना. सूर्य मावळला की प्रकाश सुद्धा मावळला जातो. बरं. साखर आणि गुढी हे शब्द किती आहे? दोन, आणि वस्तू एकच आहे ना. साखर आणि गुढी हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. सूर्य आणि प्रकाश हे शब्द दोन आहे, वस्तू मात्र एकच आहे. त्याप्रमाणे देव आणि सुख हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव. सुख देव आपल्या घरातला नाही. सुख देव. देव म्हणजे सुख. कारण सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचा आगर तो परमात्मा आहे. मग जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तो देव आपलासा करावा लागेल.